राज्यात आज काय घडले ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत अजित पवार आणि शालिनीताई पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव। अँटी चेंबरमध्ये पाऊण तास गप्पा, भरभरून बोलून गेले ते परतलेच नाहीत। दादांच्या शेवटच्या भेटीचा किस्सा, फडणवीसांचा कंठ दाटला। दादा तुमचा निर्णय चुकलाय, माघारी या, मी मोठा भाऊ गमावलाय। अजित पवारांच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे गहिवरले। कुणाची नजर लागली माहिती नाही, पण दादांसारखा नेता नियतीनं हिरावून नेला। दादांच्या आठवणींना उजाळा देताना जयंत पाटील भाऊक। दादांनी माझे शेणाचे हात पेनाला लावले असं म्हणत अजित पवारांना देव मानणाऱ्या मिटकरींचं सभागृहात डोळे पाणावणारं भाषण। दादा एकटे गेले नाहीत, आमचा रुबाब आणि माज घेऊन गेले। अदिती तटकरे ओक्साबोक्सी रडल्या। रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले काकींना सर्व मदत करू, पण तुमच्यासाठी लढा सुरूच राहील। 50% आरक्षण ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक लांबणीवर, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। आणि साताऱ्यात उदयनराजेंच्या वाढदिवसाला बैलगाडा शर्यत, बकासुरानं मैदान मारलं, वाऱ्याच्या वेगाने धावला। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा।